एक शेवटचा प्रश्न, पालकमंत्री आपल्या संपूर्ण अमरावती शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं स्वप्न एकंदरीत बघतात. संपूर्ण अमरावती शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याचं सुद्धा अनेक वेळा ते सांगतात. काय फरक पडेल याचं काय वाटतं? गेल्या 6-6.5 वर्षानंतर दर 2 महिन्यांनी मी ऐकतो, त्याच्यामध्ये आता काही गांभीर्य शिल्लक राहिले. दर 2 महिन्यानंतर याच्या पहिलेचे पालकमंत्री, त्याच्या पहिलेचे पालकमंत्री भीम देवी थाटात की आम्ही पुरा अमरावती शहर सीसीटीव्ही कॅमेराच्या देखरेखीकडे आणू. मी तर नाही पाहिलं गेल्या 5-6 वर्ष. बरं, तो कोणते सीसीटीव्ही आणणार आहे, कुठे लावणार आहे, काय लावणार आहे, याचं काही लोकांसमोर त्यांनी आलं पाहिजे. फक्त मोठे मोठे घोषणा करून काही होत नाही. आणि जोपर्यंत ते होत नाही, बरं ते सीसीटीव्ही ते तरी चांगल्या क्वालिटीचे लावायचे, तिथेही पैसे खाऊन एकदम खराब सीसीटीव्ही कॅमेरे की जे 2 महिन्यामध्ये ते बंद पडतील आणि मग त्याच्यामधून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण की काही काही शहरांमध्ये मी पाहिलंय, सीसीटीव्ही कॅमेरे लावले, 6 महिन्यात ते खराब झाले, त्याच्यानंतर ते बंद पडले, ते अजून सुरूच झाले नाही. म्हणजे कुठेही कोणतीही व्यवस्था जर उभारण्याचा प्रयत्न केला की त्याच्यामध्ये टक्केवारी घ्यायची आणि सगळं खोटं काम करायचं, त्याच्यामुळे पैशाचा अपव्ययच होतो आणि त्यामुळे कोणाचा फायदाही होत नाही. आता पालकमंत्री हे ओळखतो मी त्यांना, ते माझे मित्र आहेत, ते पालकमंत्री त्याला डायनॅमिक आहेत हे मला माहित आहे. आता त्यांनी घोषणा केली आहे तर ते पूर्ण होईल ही आशा ठेवून मला असं वाटतं की हे तातडीने झालं पाहिजे.